अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. समाजातील स्त्रिया व दलित वर्ग यांना दूर ठेवत असताना सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने सावित्रीबाईंनी 1848 रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्या काळात मुलींना शिकवणे हे मोठे पाप मानले जायचे. सावित्रीबाई फुले या शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर चिखल दगड शेण फेकत, पण तरीही सावित्रीबाईंनी हार मानली नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विधवा, अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्य यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. जाता जाता मी एवढंच म्हणते की सोसोनी अनंत यातना शिकवले सतू स्त्रियांना, धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.